रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता सर्व सुखा
हॅलो हॅलो. थोडा कमी करा आवाज, क्लिअर आणि कमी करा. हॅलो. राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण सुंदरचे ध्यान तुळसे हार तुळसी हार तुळसी हार पितांबर आवडे निरंतर हे श्रीराम आवडे निरंतर हे श्रीराम आवडे निरंतर हे श्रीराम कुंडली
ज्याचे भाग्य संत संग हाची लाग संत संग हाची लाग संत संग हाची लाग वैराग्याचे भाग्य संत संगावी लाभ संत संगावी वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग संत संग हाची लाग संत संग हाची लाग वैराग्याचे भाग्य संत संगावी लाभ संत संत कृपेचे संत कृपेचे संत कृपेचे
वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे
जपेते हे दीप जपेते हे दीप संत जपेते जपेते हे दीप वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तोची देवभक्त भेदा भेद नाही जात संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तुका प्रेमे नाचे गाये गानियात विरोनी जाये संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलू पावन झालू चराचरी नमो सद्गुरु तुके ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरणानुमंता तुम्हालू रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तळी वाढले अंतरी प्रेम सुका वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप सेवे करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाचे कलस्थानी असे असणारे जगतसम्राट तुकोबाराया यांचा ह्या ठिकाणी संपर प्रकरणातील असा अभंग आहे महाराज। आणि आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय आम्हाला सांगतात की ज्या संतांनी जगावरती उपकार केला जगाचं हित पाहिलं जगा करता जे संत महात्म्य का माझा ज्ञानेश्वर असे असणाऱ्या ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये आज ह्या ठिकाणी माझ्यासारख्या एका पामराकडं आजची कीर्तनाची सेवा माझे जिवलग मित्र हरिभक्त पारायण नारायण महाराज काळे
यांच्या वतीनं ह्या ठिकाणी सेवा करण्याचा योग आलेला आहे महाराज. आणि वास्तविक पाहिलं तर मी कर्नाटकातला आहे बरं का. हां, जसं बघा एखादी कन्या असेल, ती कन्या सासरला गेली तर सासरची मंडळी नवीन असते. त्या ठिकाणी काही ना गोड आवडतं, काही ना कडू आवडतं, काही ना तिखट आवडतं. मग ती कन्या काय करते माहिती आहे का, ज्याला गोड आवडतं त्याला कडू देऊ शकते, ज्याला कडू आवडतं त्याला गोड देऊ शकते. म्हणजे तिच्या हातून नकळत चुका होत असतात. म्हणून काय सासरच्या मंडळींनी तिला बाहेर काढायचं नसतं बरं का, तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं मी तुमच्या गावामध्ये या माऊलींच्या मंदिरामध्ये नवीन आहे, त्यामध्ये कर्नाटकामधला, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या बाँड्रीवरचा आहे. मला तुम्ही 1.5 तासापुरता सांभाळण्याचा प्रयत्न करा, एवढं सांगून सेवेला आरंभ करतो. विठोबा बनवलं महाराज. या जगाच्या पाठीवरती जर आपण विचार केला तर या जगतामध्ये जीवही येतो, देवही येतात आणि संतही येतात. आता जीवाचं कारण वेगळं आहे, देवाचं कारण वेगळं आहे आणि संतांचं कारण वेगळं आहे. आम्हाला या मृत्यू लोकामध्ये यावंच लागतं, देवाला हनावं लागतं आणि संत महात्मे स्व इच्छेने येतात आणि स्व इच्छेने जातात. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची संतांना सुद्धा यावं लागतं महाराज. कीर्तनकारानं प्रमाण दिल्याशिवाय कोणी म्हणू नका, एवढी तुम्हाला प्रार्थना आहे. जीवाला यावं लागतं, देवाला यावं लागतं, संतांना यावं लागतं. लक्षात ठेवा, जीवाला कर्मानं यावं लागतं. कशा करता? आगा कर्मीचे जै उरावे, ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. मनुष्याला जीवाला कर्मानं यावं लागतं. कर्माचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. 1 क्रियामान कर्म, 2 संचित कर्म आणि 3 प्रालभ कर्म. आता क्रियामान कर्म म्हणजे कोणतं कर्म आहे? जे कर्म आपल्याला लगेचच्या लगेच फळ देतं त्याचं नाव आहे क्रियामान कर्म. बघा, आपल्याला भूक लागली, हे कर्म चालू झालं, आपण जेवण केलं, हे त्याचं फळ मिळालं.
एखाद्याला शिवीगाळी दिली, हे कर्म केलं, त्यानं आपल्या थोबाडीत मारलं, हे त्याचं काय मिळालं? फळ मिळालं. लगेच फळ देतं, त्याचं नाव आहे क्रियामान कर्म. दुसरं जे कर्म आहे ते संचित कर्म आहे. संचित कर्म आपल्याला लगेच फळ देत नाही, काही काळानं देतं महाराज. शेतामध्ये जर आपण जोंधळा, नाचणं, भात पेरला, आता आज पेरला तर उद्या लगेच आपण घेऊन जातो का? लगेच आपल्याला मिळतं का? काही काळ वाट पाहावी लागते, 4-5 दिवस वाट पाहावी लागते, त्याच्या 4-5 महिने वाट पाहावी लागते, त्याच्यानंतर आपल्याला त्याचं फळ मिळतं. तशी काही जीवनामध्ये कर्म आहेत, आज केली तर कर्म काही वर्षानं आपल्याला भेटतात, त्याचं नाव आहे संचित कर्म. तोपर्यंत ती संचितामध्ये राहतात. आणि तिसरं जे कर्म आहे ते प्रारब्ध कर्म आहे. प्रारब्धामध्ये जे मनुष्याच्या घडणार आहे ते होणारच आहे. प्रारब्धामध्ये तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना त्रास दिला, तुमची मुलं तुम्हाला कधीतरी त्रास देणारच, हे कर्माचं आहे, लक्षात ठेवा. केलेलं कर्म कुणाला चुकत नाही. कर्म कसंही करा, रात्री करा, दिवसा करा, भारतात करा, अमेरिकेत करा, अमावस्येला करा, पौर्णिमेला करा, कर्माचं फळ आहे. नवे ज्या इंद्रियानं तुम्ही कर्म करता, इंद्रियाचं इंद्रियाला फळ मिळतं. उदाहरण तुम्हाला मी सांगून जाईल. बघा, एक मनुष्य आळंदीतून पुण्याला चालला पूर्वीच्या काळामध्ये. आता पूर्वी गाड्या वगैरे काही नव्हत्या. पूर्वीच्या काळामध्ये आळंदीतून पुण्याला निघाला, जंगल जिकडं तिकडं होता, आणि त्याच्यामुळे जात असताना बघा तो पायी चालत होता. जात असताना त्याला वाटेमध्ये मे महिना चालू होता, आपूस आंब्याचं झाड दिसलं. काय दिसलं? आपूस आंब्याचं झाड दिसलं. आता यानं आपूस आंब्याच्या झाडाला पाहिलं, सुंदर असे आपूस आंबे लागले होते, पिकले होते. आता यानं आंबा पाहिला. कुणी पाहिला? या मनुष्यानं आंबा पाहिला, याच्या डोळ्याने आंबा पाहिला. यानं मनात विचार केला, अरे आपण जर बाजारमध्ये गेलो तर 500 रुपये 1000 रुपये डझन आंबे आहेत, आपूस आंबे आपल्या डोळ्यासमोर. म्हणे आपूस आंबा एवढा सुंदर दिसतो, न खाता तरी कसं जाऊ? कर्म कुणी केलं? डोळ्याने कर्म केलं. आंबा कुणी पाहिला? डोळ्याने पाहिला. न जाता येईनच त्याला. त्यानं विचार केला, पण आपलं झाड नाही, आपल्या मालकीचं झाड नाही, दुसऱ्याचं झाड आहे. पण त्याच्या डोळ्याने असं कर्म केलं की तिथून तो हालच नाही. त्यानं विचार केला, काही का होईना, आंबा आपण खायचाच. डोळ्याने आंबा पाहिला, आंबा डोळ्याने पाहिला. आता तो आंबा हाणण्याकरता डोळ्याने कर्म केलं, पण तो आंबा हाणण्याकरता त्या झाडापर्यंत चालत कोण गेलं? पाय चालत गेले. आंबा डोळ्याने पाहिला, पाय चालत गेले. आता मला सांगा, आंबा काढला कुणी? हाताने आंबा काढला. डोळ्याने आंबा पाहिला, पाय चालत गेले, हाताने आंबा काढला. आता मला सांगा, खाल्लं कुणी? तोंडाने आंबा खाल्ला. डोळ्याने आंबा पाहिला, पाय चालत गेले, हाताने आंबा काढला, तोंडाने आंबा खाल्ला. एवढ्यात तो रखवाले दादा तिथं बसला होता. त्यानं पाहिलं, अरे कोणीतरी आंबे काढतंय म्हटलं. आणि तो तिथून आला आणि येळूरचा बांबू घेतला, त्याच्या जवळ आला. काय रे म्हणे, 1000 रुपये डझन आहेत मार्केटमध्ये आंबे, आणि फुकटचे आंबे काढतोस म्हटलं. दनादन हाणलं त्याच्या पाठीवरती. आता मला सांगा, पाठीचा काय दोष आहे? आंबा कुणी पाहिला? डोळ्याने. चालत कोण गेलं? काढलं कुणी? हाताने. खाल्लं कुणी? मग पाठीला मार का मिळाला? तुम्हाला असं वाटेल, अरे कर्म डोळ्याने केलं पण पाठीला मार मिळाला. तसं नाही महाराज. त्या माणसानं त्याच्या पाठीवरती एवढं मारलं, डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. आंबा कुणी पाहिला? डोळ्यानं. धारा कशातनं आल्या? डोळ्यातून. ज्याच्या कर्माचं फळ त्याला भेटत असतं. केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले भोगाले. केले
लक्षात ठेवा. तसं जीवनामध्ये कर्मानं प्रत्येक मनुष्याला यावं लागतं आणि ते कर्म भोगावं लागतं. अहो कर्म आम्हा तुम्हाला तर चुकत नाही. अहो देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही. देवाचा बाप राजा दशरथ कर्म चुकलं. अहो राजा दशरथाचा विचार केला तर 3 राण्या आहेत. महान प्रतापी राजा आहे, अयोध्येचा राजा आहे. महाराज त्याच्या जीवनामध्ये लक्षात ठेवा श्रावणाची हत्या केली. न कळत बाण लागला श्रावण बाळाला. श्रावण बाळाने शाप दिला नाही पण त्याच्या आई वडिलांनी शाप दिला. अरे जसा मी पुत्र पुत्र म्हणून मरू तसा तू सुद्धा एक ना एक दिवस पुत्र पुत्र म्हणून मरशील. कर्म चुकलं का महाराज? शेवटी पुत्र पुत्र म्हणून मरावं लागलं. कर्म कुणाला चुकत नाही. आता त्याच्या पुढे चला महाभारतामध्ये राजा धृतराष्ट्र. राजा कसा असावा? आंधळा असावा का? राजा आंधळा आहे बरं का. आता राजा आंधळा आहे म्हणजे प्रजा सुद्धा आंधळी झाल्याशिवाय राहणार नाही. पण राजा आंधळा होता याचं कारण आहे. याला कर्म कारण आहे. राजा आंधळा होता. ज्या वेळेला महाभारतामध्ये 101 कौरव मारले गेले तेव्हा महाराज त्या राजा धृतराष्ट्र भगवान श्रीकृष्णांना प्रश्न केला, देवा माझ्या नशिबी असं का व्हावं? देवाने विचारलं, अरे काय झालं? काही नाही, माझ्या डोळ्यांनी माझ्या मुलांना मी म्हणे माझ्या डोळ्या देखत माझी मुलं मरून पडलेली आहेत. लहानपणापासून मी जन्माला घातलं पण मी पाहिलं नाही. मी उपजताच आंधळा आहे. मेल्यावरती सुद्धा मी पाहू शकत नाही. मी आंधळा आहे. देवा याला काय कारण आहे? मी आंधळा कशानं झालो? याला काय कारण? देवाने सांगितलं, अरे धृतराष्ट्रा तू म्हणे याला कारण आहे तुझं कर्म. तो अनेक जन्माच्या पाठीमागे एक पारधी होतास. एका झाडावरती बरेचसे पक्षी बसले होते. त्या ठिकाणी तू गेलास आणि त्या झाडालाच आग लावलास. काय झालास? झाडालाच आग लावलास. मग त्या ठिकाणी काही पक्षी मेले, काही पक्षी आंधळे झाले. हे जे कर्म होतं या जन्मामध्ये तू उपजताच आंधळा आहेस आणि मेलेले पक्षी म्हणजे ती तुझी मुलं आहेत. कर्म कुणाला चुकत नाही महाराज. म्हणून प्रत्येक मनुष्याला कर्मानुसार यावंच लागतं. हे जीवाचं कारण आहे. सुरुवातीला मी 3 गोष्टी सांगितल्या. जीवाला यावं लागतं, देवाला यावं लागतं आणि संतांना यावं लागतं. जीवाला कर्मानं यावं लागतं. आता देव सुद्धा या मृत्यूलोकामध्ये येतो. देवाचं कारण कोणतं आहे? महाराज एका ठिकाणी सांगतात, धर्माचे पालन करणे काम. बीज वाढवावी नाम धर्म रक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळेसे भक्तजना. धर्माचं पालन करण्याकरता भगवान परमात्मा येतो. हे देवाचं कारण आहे. आता संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये कशा करता येतात? संतांनी या जगाकडे पाहिलं.
या जगामध्ये महाराज बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या संतांनी या जगाकडे पाहिलं. हे जग आहे ते अंधकारामध्ये बुडलेलं आहे. मनुष्याला मनुष्य देह मिळाला मात्र कळालेला नाही. कारण जीवनामध्ये माणसाला सर्व काही मिळू शकतं, पण मनुष्य देह सहजासहजी भेटत नाही. पुनवितम पुनमित्रम पुन भार्या पुनमही. एक गेलेला मित्र परत भेटू शकतो, गेलेली जमीन परत भेटू शकते, पण एकदा मनुष्य देह गेला परत भेटू शकत नाही. कारण मनुष्य देह आमच्या तुमच्या जीवनामध्ये मिळाला हा कष्टानं भेटलेला नाही. कष्टाचं जर असेल तर आम्हाला त्याची किंमत कळते. समजा तुम्ही कीर्तनला आलात, कीर्तन ऐकून तुम्ही 8:30 वाजता मंदिरातून बाहेर जात असताना तुमच्या पायातलं जावं. काय जावं? पायातलं जावं. आणि मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, मनुष्यानं जर कीर्तनला आलं तर काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. आता काय घेऊन गेलं पाहिजे कीर्तनला आल्यानंतर? कीर्तनकारांनी कोणता अभंग घेतला तो अभंग घेऊन गेला पाहिजे. ते जमलं नाही, कीर्तनकारांनी कोणता दृष्टांत सांगितला तो दृष्टांत घेऊन गेला पाहिजे. ते जमलं नाही, कीर्तनकारांनी कोणता सिद्धांत सांगितला तो सिद्धांत घेऊन गेला पाहिजे. आणि तेही जमलं नाही तर निदान कीर्तनकाराचे चप्पल तरी नक्कीच घेऊन गेले पाहिजे. म्हणजे कीर्तनला गेल्यानंतर काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. आता समजा तुम्ही कीर्तनला आला आणि कीर्तन ऐकून बाहेर जात असताना तुमच्या पायातलं जावं. अख्खी बोबाबोब असते कीर्तन झाल्यावर. कीर्तनला गेलो पायातलं गेलं, कीर्तनला गेलो पायातलं गेलं. का हो? अहो ते कष्टाचं होतं. त्याच्याकरता 500,000 रुपये मोजले होते, त्याची आम्हाला किंमत कळाली. पण हा मनुष्य देह भगवंतानं योगायोगानं दिलेला आहे, याची किंमत महाराज अजून कळालेली नाही. याची किंमत आम्हाला कळालेली नाही. कारण मनुष्य देह आमच्या तुमच्या जीवनामध्ये मिळाला हा वेळ आहे, ही संधी आहे. गेलेली संधी परत मनुष्याला भेटत नाही. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी प्रत्येकाला संधी येते, त्या संधीचं मनुष्यानं सोनं केलं पाहिजे. बघा, महान गायिका या महाराष्ट्राची आमच्या तुमच्यामध्ये नाही, स्वर्गवासी झालेला आहे लता मंगेशकर. काय आवाज त्या माऊलीचा होता महाराज. काय तुकोबारायांची अभंगवाणी गात होती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी सुस्वरे आळविते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. काय माऊलीचा आवाज होता. अहो एवढी महान लता मंगेशकर होती, स्वर सम्राट होती, तिला भारत रत्न पुरस्कार मिळाला. एका पत्रकारानं ताईला विचारलं, ताई तुम्ही एवढ्या सुंदर गायन करता, काय अभंग म्हणता, काय गाणी म्हणता म्हणे, तुमच्या आवाजाची किंमत म्हणे परराष्ट्रातली लोक करतात. एवढा तुमचा स्वर चांगला आहे, तुमचा आवाज चांगला आहे ताई, एवढा हा स्वर ज्ञान तुम्हाला कसं भेटलं, तुम्ही एवढ्या मोठ्या गायिका कशा झाल्या? तेव्हा त्या माऊलीनं एक उत्तर दिलं, अरे पत्रकार भाऊ, माझ्या जीवनामध्ये मला एक संधी प्राप्त झाली होती. एका ठिकाणी म्हणे भजन स्पर्धा चालली होती. लहानपणापासून मला अभंग म्हणायची सवय होती. मला एका ठिकाणी भजन स्पर्धेमध्ये संधी मिळाली. मला त्या संधीचं सोनं करायचं होतं. मी एका ठिकाणी अभंग गायले. अभंग गायल्यामुळे माझ्या अभंगाचा म्हणे रेकॉर्डिंग केला गेला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला गेला. कारण माझ्या जीवनामध्ये मला ती संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचं मी सोनं केलं, म्हणून आज मी भारत रत्न पुरस्कार मिळवला. तसं प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये संधी येते. पखवाज वादकाला पखवाज वाजवण्याची संधी येते, सोनं केलं पाहिजे. गायकाला गायनाची संधी येते, सोनं केलं पाहिजे. कीर्तनकाराला कीर्तनाची संधी येते, सोनं केलं पाहिजे. तसा मनुष्य जन्म मिळाला, जीवनामध्ये संधी आहे. बरवी वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संचिताची. अहो आम्हाला ही वेळ सापडलेली आहे. या मनुष्य जन्मामध्ये वेळ आहे. गेलेली वेळ परत मनुष्याला भेटत नाही. गेलेलं तारुण्य मनुष्याला परत भेटत नाही. गेलेलं आयुष्य परत मनुष्याला भेटत नाही. आयुष्य चाललेलं आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा, स्वैताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. चाललेलं आयुष्य भेटतं का? चाललेलं आयुष्य कुणाला भेटत नाही. चाललेलं आयुष्य कुणाला थांबवता येत नाही. ॲडजस्टमेंट करून भेटत नाही. आता व्यवहारामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट करता येतं. व्यवहारामध्ये शेतामध्ये
सांगता येतं तुम्ही आमच्या रानामध्ये या, आम्ही तुमच्या रानात येतो. एखाद्या कीर्तनकारामध्ये ॲडजस्टमेंट करता येतं. हा बुवा आला नाही तर दुसऱ्या बुवाला उभं करता येतं. आयुष्याच्या बाबतीत असं काही करता येतं का? माझा आयुष्य आला त्याचा आयुष्य आला असं काही करता येतं का? चाललेलं आयुष्य कुणाला थांबवता येत नाही, ॲडजस्टमेंट करून मिळत नाही आणि वाढवून तर मुळीच मिळत नाही. तरी सुद्धा म्हातारी माणसं 71वा वाढदिवस, 81वा वाढदिवस. अरे बाबा, वाढदिवसाचे प्रत्येक टर्नरला बोल्ड लावा. किती तुम्ही वाढदिवस वाढवला तरी तुमचे दिवस वाढणारे नाहीत, लक्षात ठेवा. महाराज सांगतात की तुम्हाला मनुष्य देह भेटलेला आहे ना, या मनुष्य देहाची तुम्ही किंमत कळून घ्या. गेलेला देह परत भेटत नाही. या मनुष्याला जर, या देहाची जर तुम्हाला किंमत कळून घ्यायची असेल, या देहाचं सार्थक करायचं असेल तर तुम्ही काय करा? संतांची संगत करा. काय करा? संतांची संगत करा. संतांच्या जवळ जा. संत काय करतात? लोहाचे कवन होये, हे सामर्थ परिसाचे आहे. जैसा मृत्यू ही जीवित होये, अमृत सिद्धी. लोखंडाला जर सोनं लावलं, लोखंडाला परीस लावला, लोखंडाला काय लावला? परीस लावला, तर काय होतं? त्याचं सोनं होतं. तसं जर महाराज आम्ही तुम्ही जर संतांच्या जवळ गेलो तर आमचं तुमचं काय होतं? सोनं झाल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. कारण संत महात्मे जे आमच्या तुमच्या करता येतात, आमच्या तुमच्या करता आले. महाराजांनी मगाशी प्रमाण दिलं. काय प्रमाण होतं महाराज? आम्ही वैकुंठ वासी आलो याच कारणाशी, बोलिले ते ऋषी साच भावे वर्ताया. किंवा धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आमच्या तुमच्या करता संत महात्मे ह्या ठिकाणी आलेले आहेत. महाराज, संत किती श्रेष्ठ आहेत. आज माणसं शुगर फॅक्टरीचं कौतुक करतात. शुगर फॅक्टरी माहिती आहे ना तुम्हाला? काय निघते? ऊस घातलं तर साखर बाहेर पडतं, त्याला काय म्हणतात? शुगर फॅक्टरी. आता मला सांगा, लोक म्हणतात काय विज्ञान पुढे गेलंय हो, काय झालं? इकडनं ऊस घातला, पलीकडनं साखर बाहेर पडते. आता मला सांगा, ऊस घातला म्हणजे साखर बाहेर पडते, हे विज्ञान युगातलं पहारचं कौतुक नाही. त्याच्यापेक्षाही संतांचा कारखाना श्रेष्ठ आहे महाराज. ऊस घातला तरच साखर बाहेर पडते. जोंधळा घाला बघू, साखर येते का? मका घाला, साखर येते का? ऊस घातला तरच साखर बाहेर पडते. हे विज्ञान युगातलं पहारचं कौतुक नाही, संतांचा कारखाना याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. इकडनं दुर्जन घाला, पलीकडनं सज्जन बाहेर पडतात. आपणा सारिके नाही काळ वेळ तया लागी. संत महात्मे आपणासारखं करणारे संत महात्मे आहेत. म्हणून आपल्या जर या मनुष्य देहाचं सोनं करून घ्यायचं असेल, या जन्माचं सार्थक करायचं असेल, तर आम्ही तुम्ही संतांची संगत केली पाहिजे. आता मला सांगा, संतांची संगत केली पाहिजे, पण आता मी कुठल्याही मनुष्याला जर सांगितलं, अरे बाबा संतांच्या संगतीमध्ये या, आळंदीला या, आमच्या नारायण महाराजांनी सुंदर असा पारायण सोहळा माऊलींच्या मंदिरामध्ये ठेवलेला आहे, फार त्या ठिकाणी सुंदर आहे, असं म्हणून सांगायला गेलं तर महाराज म्हणतात संतांची संगत करा. पण लोक म्हणतात, अरे बाबा आम्ही आळंदीला आलो असतो, पण आम्हाला प्रयोजन सांगा. काय सांगा? प्रयोजन सांगा. म्हणजे माणसं फायद्याशिवाय काही करू शकत नाहीत महाराज. काय? फायद्याशिवाय काही करू शकत नाही. अहो, एखादं लहान मुलगा जरी असलं, त्याला सांगितलं, अरे बाळा तू दुकानला जाऊन जरा घेऊन ये, एवढं काम माझं कर, एवढं काहीतरी सामान घेऊन ये. ते मुलगा काय म्हणतंय, मी दुकानला जातो पण माझा काय फायदा? मग त्याला 5 रुपयाचं चॉकलेट द्यावं लागतं. मग ते काय करतं? दुकानला जाऊन येतं. एका माणसाला सांगितलं असं असं काम आहे, काम करा. तो म्हणतो तुमचं काम करेन, पण माझा फायदा का? मग त्याला 100 रुपये द्यावे लागतात, त्याच्याकडनं ते काम करून घ्यावं लागतं. तसं लक्षात ठेवा, आळंदीला यावं असतं, आळंदीला यावं लागतं, पंढरपूरला जावं लागतं. तसं तुकोबारायांनी सांगितलं की बाबा प्रयोजन सांगितलं, आळंदीला तुम्ही का जावा? चला आळंदीशी जाऊ, ज्ञानराज डोळा पाहू, होतील संताच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. आळंदीला गेल्यानंतर काय होतं? आळंदीला गेल्यानंतर माऊलींचं दर्शन होतं.
आळंदीला गेल्यानंतर मनुष्याला सुखदुःख सगळे निवृत्त होतात. आळंदीला गेल्यानंतर ज्ञान प्राप्ती होते. आळंदीला गेल्यानंतर मनुष्याचा उद्धार होतो. आळंदीला गेल्यानंतर महाराज खूप असं आपल्याला जे काय म्हणेल ते आपल्याला मिळू शकतं. असं ज्या वेळेला माणसं सांगतात त्यावेळेला माणसं म्हणतात मग काही हरकत नाही, चला म्हणे आळंदीला. प्रयोजनाशिवाय माणसं येऊ शकत नाहीत. प्रयोजनाशिवाय माणसं कुठलंही काम करू शकत नाहीत. तसं तुकोबारायनं काही प्रश्न केला काही माणसांनी, महाराज तुम्ही सांगताय आम्हाला संतांची संगत करा, संतांची संगत करा, पण संतांची संगत केली तर आम्हाला काय फायदा होणार? तेव्हा महाराजांनी सांगितलं अरे तुम्ही संतांची संगत करा, कारण संतांची संगत केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भाग्य प्राप्त होतं. काय प्राप्त होतं? भाग्य प्राप्त. मग ते साधक मंडळी म्हणायला लागले महाराज आम्हाला जर संतांची संगत केल्यामुळे जर भाग्य प्राप्त होत असेल मग ते कोणतं भाग्य आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, महाराजांनी सांगितलं वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. वैराग्याचं भाग्य प्राप्त होतंय म्हणतात कोणाच्या संगतीमध्ये? संतांच्या संगतीमध्ये. कारण संगत फार महत्वाची आहे महाराज, संगत फार महत्वाची आहे.
आज लक्षात ठेवा, संगतीचा परिणाम लहानपणापासून जर वाईट माणसाची संगत घडली तर आयुष्यभर संगतीचा परिणाम भोगावा लागतो. संगत फार महत्वाची आहे. आज माणसं ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, धनवान आहेत, पण कुठल्या तरी वाईट माणसाच्या संगतीमध्ये जातात. विद्वान माणूस विद्वत्ता घालवतो, धनवान माणूस धन घालवतो, ज्ञानी माणूस ज्ञान घालवतो. याला एकमेव कारण म्हटलं तर संगत आहे. संत संग हाची लाग. संगत फार महत्वाची आहे. महाभारतामध्ये विचार केला तर पितामह भीष्म त्यांच्याबद्दल वाईट बोलण्यासारखं काहीच नव्हतं. व्रजाचं शरीर आहे, गंगेचे पुत्र आहेत, पण लक्षात ठेवा एवढे विद्वान असून सुद्धा ते महाराज दुर्योधनाच्या संगतीमध्ये गेले आणि सगळं बिघडून बसले. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर एक वाल्ह्या होता, येणा जाणाऱ्या माणसाला मारत होता. तो वाल्ह्या असणारा महाराज नारद मुनीच्या संगतीमध्ये आला, पण वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी झाला. संगतीचा परिणाम आहे. संगत फार महत्वाची आहे. अहो, एक रेडा ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये आला तर त्या रेड्याची समाधी बांधली जाते, लाखो लोक त्याचं दर्शन घेतात. लक्षात ठेवा. आणि एक जर वाईट मनुष्य असेल, तो जर वाईट माणसाच्या, चांगला मनुष्य वाईट माणसाच्या संगतीत गेला तर माणसाचा रेडा व्हायला वेळ लागत नाही महाराज. म्हणून संगत फार महत्वाची आहे. कारण संगत आपण करत असताना तो मनुष्य कसा आहे, त्याचे गुणदोष काय आहेत लक्षात ठेवा. रंगामध्ये, रूपामध्ये सगळे काळे गोरे असणार, दिसायला तरी असणार, पण लक्षात ठेवा त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या गुणाचं, तो गुण कोणत्या गुण आहेत त्याचे, तो कसा आहे, जीवनामध्ये काय आचरण करतो, हे बघून मनुष्यानं संगत केली पाहिजे. नाहीतर त्याच्याजवळ तंबाखू आहे, तुमच्याजवळ चुना आहे म्हणून संगत करण्यात काही अर्थ नाही महाराज. संगत फार महत्वाची आहे. अहो, तुम्ही जर एखाद्या घेणाऱ्या माणसाची, काय औषध घेणाऱ्या माणसाची संगत केला तर तो औषध घेणारा मनुष्य जरी गावात नसला तरी सुद्धा तुम्ही त्या दुकानापर्यंत जाऊ शकता. पण तुम्ही जर एखाद्या वारकऱ्याची संगत केला, वारकरी मनुष्य जरी गावात नसेल तरी महाराज तुमचा हरिपाठ मात्र चालू झालेला असतो. हे संगतीचा परिणाम आहे. म्हणून संगत फार महत्वाची आहे. काय आहे, संगत फार महत्वाची आहे. आम्ही कुणाच्या संगतीत आहोत याचा थोडा तरी आपण विचार केला पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे कळेल बघा. एकदा एका जंगलामध्ये एका झाडावरती एका हंसरूपी पक्षाची आणि एका कावळ्याची संगत झाली. वास्तविक पाहिलं तर हंसरूपी पक्षी हा मोत्यावरती जगतो आणि कावळा पेंडावरती जगतो. दोघांची संगत होणं अशक्य आहे, पण कशी का होईना दोघांची संगत झाली. 2 तास संगत झाली. हंसरूपी पक्षानं विचारलं, कावळ्याला विचारलं, काय कसं काय, तुमच्याकडे कोण निवडून आली, तुमच्याकडे किती बंडखोरी झाली, काय आलं, असं आलं का असं आलं. सगळ्यांचा विषय 2 तास तिथं चालला. चालल्यानंतर गंमत अशी झाली, त्याच दिवशी दुपारी एक राजा शिकारी करता आला होता. तो राजा थकला होता फार, आणि ज्या ठिकाणी तो कावळा बसला होता, ज्या ठिकाणी तो हंसरूपी पक्षी बसला होता, त्या झाडाच्या खाली तो राजाला असं वाटलं आपण म्हणे नंतर जाऊया, शिकार आपल्याला नंतर भेटेल, आपण ऊन भरपूर आहे, इथं आराम करू. आराम करून थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढच्या कार्याला जाऊ म्हटलं. आणि राजा त्या झाडाखाली झोपला. पण राजाला काय झोप लागे ना का, कारण ऊन भरपूर होतं. झाडाच्या एका फांदीच्या कोपऱ्यातून काय पडत होतं, ऊन पडत होतं. काय पडत होतं, ऊन पडत होतं, राजाच्या तोंडावर पडत होतं. त्यामुळे राजा तळमळत होता, हिकडचा तिकडं, तिकडचा हिकडं, हिकडचा तिकडं, तिकडचा इकडं असं करत असताना एवढ्यात हे कुणी पाहिलं, वरती तो कावळा आणि हंसरूपी पक्षी बसला होता. त्या हंसरूपी पक्षानं पाहिलं. हंसरूपी पक्षी म्हटला, अरे हा तर म्हणे आपला राजा आहे, या राजाच्या राज्यामध्ये आपण राहतो, म्हणजे या राजाला काहीतरी देणं करावं लागतो म्हणे. आपण एक काम करायचं, राजाला झोप लागत नाही का, राजाच्या तोंडावरती म्हणे ऊन पडतं, आपण एक काम करायचं, राजाच्या तोंडावरती सावली करायची, म्हणजे आपण थोडासा त्याच्यावर उपकार करायचा. या उद्देशानं जिथून ऊन पडत होतं त्या उन्हाच्या ठिकाणी तो
पक्षी गेला हंस रूपी, त्यानं आपले पंख फुलवले, वरील जे ऊन होतं, वरील जे महाराज सूर्यकिरण होतं त्याच्या पंखावर पडलं, राजाच्या तोंडावर सावळी झाली, राजाला गाढ झोप लागली. गंमत अशी झाली, बाजूलाच तो काय होता, कावळा बसला होता. त्या कावळ्यानं राजाला बसल्या ठिकाणी गंध लावला. काय लावला? गंध लावला. कळालं ना? गंध लावला म्हणजे गंध लावला. राजानं डोळे उघडले. राजा म्हटला, अरे एवढ्या मोठ्या प्रतापी राजाच्या तोंडावरती कुणी गंध लावला, कुणी विष्ठा केली, कुणी घाण टाकली, असं वर पाहिला. तोपर्यंत तो कावळा चालाक होता, पळून गेला. वरती कोण दिसला? हंस रूपी पक्षी दिसला, उपकार करणारा हंस रूपी पक्षी दिसला. राजाला असं वाटलं, याच पक्षानं म्हणे आपल्या तोंडावरती घाण केली. धनुष्य काढला, त्या पक्षाला मारून टाकलं. आता मला एक सांगा, हंस रूपी पक्षी काय वाईट करत होता का? नाही, चांगलंच करत होता ना, उपकारच करत होता. तरी सुद्धा त्याला मरावं का लागलं? कारण तो संगतीत कुणाच्या होता? कावळ्याच्या. बाजूला कावळा होता, त्याच्या संगतीत असल्यामुळे त्याला मरावं लागलं. तसं आमच्या तुमच्या आजूबाजूला असे कितीतरी कावळे आहेत. कावळे म्हणजे एकमेकाकडे पाहू नका, कावळ्याच्या वृत्तीची माणसं कितीतरी आहेत. अशा जर माणसाच्या संगतीमध्ये राहिला तर तुमची सुद्धा त्या हंस रूपी पक्षासारखी गत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये संगत करायची असेल तर महाराज सांगतात, संत समागमी एखादी परी, व्हावे त्याचे द्वारी स्वानयाशी, किंवा संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपथी येणे पंथी. महाराज सांगतात की तुम्ही संताची संगत करा. म्हणून इथं सांगितलं वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला काय प्राप्त होतं? वैराग्य प्राप्त, वैराग्याचं भाग्य प्राप्त होतं. आता महाराज सांगतात की वैराग्याचं भाग्य प्राप्त होतं, वैराग्य प्राप्त होतं. मला सांगा, वैराग्य कुठं भाग्य असतं का? हो, वाईट होणं कधी भाग्य असतं का? वैराग्याला कोण भाग्य म्हणतं का? लक्षात ठेवा. पण तुकोबारायाला वैराग्याला भाग्य म्हणतात. आता मला सांगा, आपल्या कुटुंबामध्ये, संसारामध्ये, आपल्या घरामध्ये सगळी परिस्थिती चांगली आहे, मुलं चांगल्या नोकरीला आहेत, बायको चांगली नोकरीला आहे, घरदार आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे, नातवंड चांगले आहेत, मुली दिलेल्या बाहेर गावामध्ये त्यांच्या सासवा चांगल्या आहेत, नवरे चांगले आहेत, सगळं चांगलं आहे, सुना चांगल्या आहेत, कधी वारीला पाठवत नाहीत, काय करत नाही, सगळं जीवनामध्ये चांगलं आहे. एखाद्या मनुष्याला असं वाटलं, बाबा माझ्या जीवनामध्ये ज्ञानोबारायांनी माझ्यावर कृपा केली, सगळं माझं जीवनामध्ये चांगलं आहे, आता एक काम करायचं, आपण एक काम करायचं म्हणे, आता माझ्या जीवनामध्ये काहीतरी परमार्थ करायचा, काहीतरी संताची संगत करायची. म्हणून त्यानं मनात विचार केला आणि दुसऱ्या दिवशी जाहीर केलं, मी आतापर्यंत सगळं कुटुंबासाठी केलं, सर्व तुमच्यासाठी केलो, आता माऊलीसाठी काहीतरी करतो, माझ्या जीवनाच्या हितासाठी काहीतरी करतो. आजपासून मी आळंदीला जातो आणि परत मी घराकडे येत नाही, असं जाहीर केलं तर महाराज घरातली लोक काय म्हणणार? कुठलं खूळ तुमच्या डोक्यात बसले म्हणारे. सगळं चांगलं असून सुद्धा खूळ कुठलं डोक्यात बसणार आहे? मला सांगा, मग मला सांगा, घरातली लोक संतांच्या संगत करण्याकरता जर आपल्याला जर आडवी येत असतील तर महाराज आमची जीवनामध्ये संगत होईल का? संगत होऊ शकत नाही. महाराज सांगतात की वैराग्याचे भाग्य, वैराग्याला कोण भाग्य म्हणतं का? संगत कुणाची केली पाहिजे? कुणाची केली पाहिजे? जीव हा चार पद्धतीनं संग करतो. जीव जडाची संगत करतो, एक जीव जीवाची संगत करतो, दोन जीव देवाची संगत करतो, तीन आणि जीव संताची संगत करतो, चार. जीव आता जडाची संगत करतो, संसाराची संगत करतो. कशा करता? सुख मिळेल, समाधान मिळेल, काहीतरी जीवनामध्ये आपल्याला प्राप्ती होईल, जडाची संगत करतो. पण मला सांगा, जडाची किती संगत करा, तुमच्या जीवनामध्ये दुःखच मिळतं, कोणतंही भाग्य प्राप्त होत नाही. पण जडाच्या संगतीमध्ये आपल्याला, जड म्हणजे काय आहे? संसार हा जड आहे. दगड नेहमी हा कसा असतो? उदास असतो. दगड कसा आहे? उदास आहे. दगड जर आपण घरामध्ये हाणला तर डोकं फोडायला उपयोगला पडतो, आणि मंदिरात हाणला
तर नारळ फोडायला उपयोगला पडतो. मग दगडाला पण कुठं ठेवलं पाहिजे? त्याच ठिकाणी ठेवलं पाहिजे. जडाची संसार हा संसाराला सुरुवाती नाही आणि शेवटी नाही महाराज. आतापर्यंत ज्यानी ज्यानी संसार केला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आतापर्यंत आले किती गेले किती, संसाराला सुरुवाती नाही आणि शेवटी नाही महाराज. तसा दगड हा जसा उदास असतो तसा संसार कसा आहे महाराज, जड आहे. याच्या संगतीमध्ये गेलं तर महाराज तुम्हाला काही लाभ होणार नाही, जीवनाची हानी होती. म्हणून जीवानं जडाची संगत करू नये. आता दुसरा प्रश्न आहे, जीवानं जीवाची संगत करावी का? रोग्यानं रोग्याकडे जावं का वैद्याकडे जावं? वैद्याकडे गेला तर काय होईल? रोग बरा होईल. रोग्यानं रोग्याकडे जाऊन आपलं काय होणार नाही. भुकेल्यानं भुकेल्याकडे जावं का ज्याच्याजवळ अन्न आहे त्याच्याकडे जावं? ज्याच्याजवळ अन्न आहे त्याच्याकडे गेला तर महाराज काय होतं, त्याचं पोट भरू शकतं. तसं एक जीव दुसऱ्या जीवाला सुख देऊ शकत नाही, लक्षात ठेवा. हा जीवानं, कारण जीव हा देवाचा अंश आहे. ममे वंशो जीव लोकेशु जीवभूत सनातन. हा जीवानं जीवाला भेटून चालत नाही. हा जीव हा अंश आहे, जीवानं अंशीला भेटलं पाहिजे. हा काय, जोपर्यंत गंगा सागराला भेटणार नाही तोपर्यंत त्याची पूर्णता होत नाही. ती जर गंगा एखाद्या डबक्याला भेटत असेल, एखाद्या नदीला भेटत असेल तर तो त्या गंगेचा वेडेपणा ठरू शकतो. तसं लक्षात ठेवा, त्या नदीनं जर महाराज गंगेनं समुद्राला भेटली म्हणजे अंशीला भेटली तर तिला स्वरूप प्राप्त होतं. तसं एक जीव दुसऱ्या जीवाकडे गेला, दुसऱ्या जीवाची संगत केली म्हणजे त्याला सुख भेटू शकत नाही, त्याला भाग्य भेटू शकत नाही. चला त्याच्या पुढं जीवानं जडाची संगत करू नये, जीवानं जीवाची संगत करू नये. आता जीवानं देवाची संगत करावी का? आम्ही तुम्ही संगतीमध्ये जायला तयार आहोत, पण देवानं आम्हाला संगतीत घ्यायला पाहिजे का नको? वास्तविक पाहिलं तर महाराज सांगतात की देवाला रंग नाही रूप नाही, नाही मन काया निराकार निर्गुण तुझी रघुराया, मै गुलाब मै गुलाब मै गुलाब तिरा. देवाला आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. देवाला रंग नाही रूप नाही, भरला घनगाट हरी दिशे. देव असा आहे संपूर्ण विश्वामध्ये. विठ्ठल विस्तारला जनी सप्त हे पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानशी. हा जीव भरपूर तयार आहे बाबा आपण संगत करावी, पण देवानं ह्या जीवानं काहीतरी वेगळं मानलं पाहिजे ना देवाला. वास्तविक पाहिलं तर जीवाचा अंश आहे, कारण संगत ज्या वेळेला होते, देव आपल्याला जवळ करतो, त्याच्यामध्ये काहीतरी भेद असावा लागतो. त्यावेळेला काय होतं महाराज, दोघांची संगत घडते. पण ह्या ठिकाणी जीव हा देवाचा अंश असल्यामुळे आम्हाला देवाच्या संगतीमध्ये जवळ जाता येतं, पण संगतीमध्ये जाता येत नाही. देवाच्या संगतीमध्ये जायचं असेल तर महाराज त्याला आपल्याला गोपाळ व्हावं लागतं, अर्जुन व्हावं लागतं, भक्त प्रल्हाद व्हावं लागतं. त्यावेळेला तो देव त्याला बलिराम दादा व्हावा लागतो. त्यावेळेला महाराज तो देव काय करतो, आपल्याला संगतीत घेतो. म्हणून देवाच्याही संगतीत मध्ये जायचं नाही. जीवानं जडाची संगत करू नये, जीवानं जीवाची संगत करू नये, जीवानं देवाची संगत करू नये. मग जीवानं संगत कुणाची करायची तर संताची करायची. संताची संगत केल्यामुळे काय भेटतं, वैराग्याची भाग्य, वैराग्याचं भाग्य मिळतं. आता वैराग्याला कोण भाग्य म्हणतं का? महाराज सांगतात एका ठिकाणी, भाग्य तरी नो हे
संत संग. आम्ही भाग्य कशाला म्हणतो? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, याला आम्ही भाग्य म्हणतो. जीवनामध्ये चांगलं झालं पाहिजे याला भाग्य म्हणतो. एखादी लॉटरीची तिकीट लागलं याला काय म्हणतो? भाग्य म्हणतो. एखाद्याला मुलगा झाला याला भाग्य म्हणतो. महाराज सांगतात हे भाग्य नाही महाराज, हे काय नाही, भाग्य नाही. आपल्याला हे भाग्य मिळतं. आपल्याला वाटतं आपल्या ज्या वेळेला मनासारखं होतं त्यावेळेला माणसं म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं. वर्षभर मनुष्य कामाला जातो, वर्षभर महिन्याला 50,000 1,00,000 रुपये पगार कमवतो. लक्षात ठेवा, त्याला भाग्य म्हणत नाही. पण दिवाळीला बोनस आलं 5,000 म्हणजे काय म्हणतो? भाग्य. काय झालं? भाग्य उदयाला आलं म्हणतो. म्हणजे फुकटचं ज्या वेळेला वस्तू आपल्याला भेटलेल त्यावेळेला मनुष्य भाग्य म्हणतो. महाराज सांगतात अरे बाबा हे भाग्य नाही. कारण आमच्या तुमच्या जीवनामध्ये आम्हाला वैराग्याची गरज हवी आहे. वैराग्य आमच्या तुमच्या जीवनामध्ये पाहिजे आहे. वैराग्याची आम्हाला गरज आहे. आमचं तुमचं सगळं चांगलं आहे म्हणून आम्हाला वाटतं आम्हाला वैराग्य नको. वैराग्याची आम्हाला गरज आहे. काय आहे? वैराग्याची गरज आहे. आता काही मंडळी मला प्रश्न करतील महाराज आमच्या ठिकाणी काय नाही म्हणे वैराग्य? खूप आहे की वैराग्य. महाराजांनी 8 दिवस झाले पारायण ठेवलाय, 4-5 दिवस झाले इकडं आहे, गावाकडं पाऊस पडलाय, आमकं झालंय, शेतामध्ये काहीतरी पीक घातलंय, मुलं शाळेला जातात, सगळं जातंय, घरामध्ये बायका आहे, नाही बायको आहे, बायकोला सुद्धा त्या ठिकाणी सगळं सांगून आलोय, सगळ्या त्या ठिकाणी व्यवस्था करून मी ह्या ठिकाणी पर्यंत आम्ही आलोय आणि आम्ही एवढं वैराग्य केलंय आणि आमचं काय भाग्य नाही म्हटलं? आमच्या ठिकाणी काय वैराग्य नाही? पण लक्षात ठेवा हे वैराग्य काय कामाचं आहे? वैराग्य मनापासून मनुष्याच्या ठिकाणी आलं पाहिजे. आता समजा वैराग्य नाही म्हटला, काही माणसं म्हणतील. आता मी जर तुम्हाला इथं म्हटलं बाबा एक बाहेर एक मनुष्य आलाय, चांगले बुंदी लाडू घेऊन आलाय. काय आलाय? बुंदी लाडू घेऊन आलाय. आता तो कीर्तनामध्ये लाडू देणार आहे. काय? कीर्तनामध्ये लाडू देणार आहे. लोक काय म्हणतात? अहो महाराज कीर्तनामध्ये लाडू खाऊ नये. का? कीर्तनामध्ये लाडू खाऊ नये. एखाद्या वेळेला तंबाखू खाल्लं तर चालतंय पण लाडू कीर्तनामध्ये खाऊ नये. म्हटलं खाऊ नये का? ते म्हणतात वैराग्य आहे. आता आम्ही कीर्तनात आहे ना, आम्ही लाडू खाणार नाही. नंतर कीर्तन झाल्यावर तो मनुष्य भेटू दे, सगळे म्हणे संपूर्ण टाकतो. त्याचं लाडू काय करतो? सगळे संपवतो. म्हणजे आमचं जे वैराग्य आहे तात्पुरतं आहे. महाराज तुकोबारायांचं वैराग्य किती होतं? तुकोबारायांच्याकडं एक बाई जाते, महाराज आम्हाला तुमच्या ठिकाणी स्थान द्या, आम्ही तुमच्यासाठी आलो. म्हणून भंडाऱ्या डोंगरावरती ज्या वेळेला बाई जाते त्यावेळेला तुकोबाराया सांगतात जाई ओ तू माते न करी सायास आम्हे विष्णुदास तैसे नव्हे. याला खरं वैराग्य म्हणावं लागतं. अहो स्वामी विवेकानंदांचं लक्षात ठेवा. स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी प्रबोधन केलं, भाषण दिलं. एक सुंदर अशी मुलगी रूपवान त्यांच्याकडे आली. विवेकानंदाला सांगितली स्वामीजी तुम्ही काय भाषण केला म्हणे? मनापासून आम्हाला आवडलं म्हणे, तुमचं मी भाषण ऐकले म्हणे, मी एक विश्व सुंदरी आहे. आतापर्यंत मला भरपूर अशी मुलं पाहायला आली, मी कुणाला सुद्धा मी पसंत केलं नाही, पण मी तुमच्याकडे पाहिलं आणि तुमच्या प्रेमात पडलो. मला एक काम करा, मला तुमची करून घ्या, मला तुमची पत्नी करून घ्या. ती सुंदरी स्वामी विवेकानंद म्हणते. विवेकानंदाने सांगितलं माऊली माझं तुम्ही रूप पाहिला, माझ्यामध्ये काय पाहिला नाही? तुमचा स्वभाव पाहिला, तुमचं रूप पाहिलं, तुमचं मी प्रबोधन पाहिलं, भाषण पाहिलं. मग मला तुमच्याकडं पाहून असं वाटलं की तुमच्याशी मला विवाह करावा असं मला वाटलं. स्वामी विवेकानंदाने सांगितलं माते तुला का असं वाटलं की माझ्याशी विवाह करावा? का असं वाटलं? काय कारण? माझ्यामध्ये काय आहे? काय नाही म्हणे, एकच कारण आहे. तुमच्यासारखा जर विद्वान मुलगा माझ्या जर पोटी जन्माला आला, मी तुमच्याशी लग्न केलं आणि तुमच्यासारखा विद्वान मुलगा जर जन्माला आला तर म्हणे माझं हित झाल्याशिवाय राहणार नाही. धन्य माता पिता तयाची हे झाल्याशिवाय राहणार
नाही. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी फार सुंदर उत्तर दिलं. स्वामी विवेकानंद म्हटले, अगं तू माझ्याशी लग्न करणार आणि मुलगा माझ्यासारखा जन्माला यावा अशी तुझी इच्छा आहे ना, त्यापेक्षा एक काम कर, मला तुझा मुलगाच मान. काय कर? मला तुझा मुलगाच मान. हे खरं वैराग्य आहे आणि आम्हाला वैराग्याची गरज आहे. म्हणून महाराज सांगतात की वैराग्याची गरज आहे, वैराग्याच्या भाग्याची गरज आहे. म्हणून महाराज सांगतात की वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. राहिलेला भावार्थ मी एक 10 मिनिटामध्ये सांगतो. त्याच आधी आपल्या संप्रदायाप्रमाणे फड परंपरेनुसार 1 मिनिटामध्ये मधली चाल म्हणा. वैराग्याचे भाग्य, 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 वैराग्याचे भाग्य. संत संत हाती लाग, संत संग हाती लाग, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, लाग, संत संत हाती लाग, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप. करी साधका निष्पाप, करी साधका निष्पाप, Opa!
छान वाजवलं महाराज. टाळकरी सुंदर टाळ वाजवले. कीर्तनकार कमी नाचला का? कर्नाटकातून आला, त्याची कंबर दुखले. पण बसलेले म्हणतात आपण काय पोटातलं पाणी हलवू द्यायचं? असं केलं तर कसं नाही महाराज. साधा वया भक्ती का नाही लाज धरीत. देवाची भक्ती करत असताना लाज धरायची नाही, देवाची भक्ती करत राहायचं. जीवनामध्ये आम्हाला वैराग्याची गरज आहे. आता जोपर्यंत आम्हाला सगळं वाटतं हे माझं ते माझं, शेवट कोण कोणाचं नाही महाराज. आपुले आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा योगी. एखाद्या डॉक्टरने सांगितलं तुम्हाला अमका अमका आजार झालेला आहे, हा तुम्ही म्हणे काही दिवसाचे सोपते आहेत. त्यावेळेला सगळं असून सुद्धा आपल्याला देव आपल्याला काय वाटतो? आपला वाटतो. अरे बाबा, ज्या वेळेला तुम्हाला संकट येतं त्यावेळेला देवाला जाण्यापेक्षा, त्यावेळेला मनात निर्धार करण्यापेक्षा तुम्हाला वैराग्याची गरज आहे. आमच्या जीवनामध्ये वैराग्य आहे. फक्त 10 मिनिटं घेतो महाराज, 10 मिनिटं. आमच्या जीवनामध्ये वैराग्य नाही असं नाही. वैराग्याचे 2 प्रकार आहेत. एक प्रस्तुती वैराग्य आणि 2 मशान वैराग्य. प्रस्तुती वैराग्य कसं आहे? ज्या वेळेला गर्भवती माता असते, ज्या वेळेला ती प्रस्तुत व्हायची असते, नवमास कष्ट लासी धाव्याने प्रस्तुत येतेची कर्म जात तुझी मान अडकली. ज्या वेळेला प्रस्तुत होते त्यावेळेला वेदना होतात. ती माता म्हणत असते कशाला हा नसता उपद्याप मी केला. तिला वेदना होतात. पण एकदा का ती प्रस्तुती झाली मग महाराज तिचं काय जाता, ते जे मनात ती ठरवलेली असते यापुढे आपण असं काही करायचं नाही, बाळाला जन्माला घालायचं नाही. पण जोपर्यंत प्रस्तुती होत नाही तोपर्यंत, एकदा प्रस्तुती झाली मग ती काय करते महाराज, परत वैराग्य तिचं संपून जातं. हे प्रस्तुती वैराग्य आहे. दुसरं जे वैराग्य आहे ते मशान वैराग्य. बघा, गावामध्ये एखादा माणूस गेलेला असतो, गावामध्ये सगळं वातावरण शांत असतं. जिकडं तिकडं माणसं म्हणतात काय हो रामभाऊ गेले, रामभाऊ गेले, हो रामभाऊ गेले. अहो रात्री होते पण काय झालं? काय नाही म्हणे, हार्ट अटॅक आला, हृदयरोग, झटका आला, गेले. सगळं गाव शांत राहतं. गावामध्ये जी नास्तिक माणसं असतात, कधी ज्ञानेश्वरी वाचत नाहीत, कधी गाथा वाचत नाहीत, हरिपाठ करत नाहीत, आळंदीला येत नाहीत, ती सगळी माणसं तिथं समोर येतात आणि ती बोलतात. त्या रामभाऊला ज्या वेळेला तिथं महाराज गरम पाणी टाकलं जातं, तिरडीवरून घेऊन गेलं जातं, मशानात गेलं जातं, त्यावेळेला त्यांची चर्चा निघते. अरे बाबा, जीवनामध्ये काही अर्थ नाही हो. आज रामभाऊ गेले, आज ते गेले, उद्या आम्ही जाणार, परवा आम्ही जाणार, ह्यानी जाणार. जीवनामध्ये काही नाही. साधू संत सांगतात ना, आपण तेच केलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतनच केलं पाहिजे, असं महाराज ते करत असतात. करत असताना किती दिवस हो, ते त्या रामभाऊला जोपर्यंत पेटवत नाही तोपर्यंत. एकदा पेटवलं, मनात तिथे ठरून येतात आपण आज जायचं, घरी जायचं, हरिपाठ वाचायचा, ज्ञानेश्वरी वाचायची, माऊलींचं भजन करायचं, हे मनात ठरून येतात. वैराग्य मशानामध्ये होतं. घरी येतात, घरी आल्यानंतर बायको गरम गरम महाराज पाणी देते, आंघोळ करतात. आंघोळ केल्यानंतर महाराज चहा देतात. चहा दिल्यानंतर ती बायको त्या चहामध्ये काय टाकते काय माहिती नाही. ती चहा पिल्यानंतर ती ज्ञानेश्वरी, तो गाथा कुठं जातो काय माहिती. मग म्हणतात माझ्यासारखा कोणीच नाही. हे वैराग्य चालतं का? महाराज सांगतात आम्हाला वैराग्याची गरज आहे. त्या वैराग्याचं जे भाग्य आहे संतांच्या संगतीमध्ये मिळतं. म्हणून वैराग्याचे भाग्य संत संग आचिला का. संत कृपा करता, संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप. अहो ज्ञानोबारायांनी कृपा केली हो. ज्ञानोबारायांनी एका रेड्यावरती कृपा केली. रेड्यामुखी वेद बोलविला ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबारायांनी भिंतीवर कृपा केली, भिंत चालविली जड भिंती. ज्ञानोबारायांनी एका स्त्रीवरती कृपा केली, स्त्रीचा पुरुष झाला. काय ज्ञानोबारायांची ताकद आहे महाराज. आज ज्ञानोबारायांनी त्यांच्यावरती केलीच, पण आज ज्ञानोबारायांनी महाराज मला डोळ्यातून अश्रू येतात की माझ्यासारख्या एका पामरावरती ज्ञानोबारायांनी कृपा केली. आळंदीमध्ये जर विचार केला तर कीर्तनकारांची खाण आहे. या आळंदीमध्ये कीर्तनकार घडले जातात आणि संपूर्ण विश्वामध्ये कीर्तन केली जातात. ज्ञानोबारायांचा प्रचार केला जातो. पण महाराज मी बेळगावाचा आहे, खानापूर तालुक्यातला, कर्नाटकामधला आहे. मला धड कन्नडही बोलता येत नाही, धड मराठीही बोलता येत नाही, असं आहे. पण महाराज ह्या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या कृपेनं मी तुमच्या समोर माझे आदरणीय श्री जिवलग नारायण महाराज काळे
यांच्या वतीनं मी बोलण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबरायांनी माझ्यावर कृपा केली म्हणून संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. निष्पाप करतात, पण काय केलं पाहिजे? साधकानं जीवनामध्ये एकच केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? तिसऱ्या चरणात सांगतात, तोची देव भक्त तोची देव भक्त भेदा भेद नाही. कुठल्याही प्रकारचा भेद करायचा नाही. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. लक्षात ठेवा, देवा देवामध्ये भेद नाही. हरिहरा भेद नाही करू नये वाद. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. भेद नाही महाराज. एक छोटासा दृष्टांत देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. बघा, एकदा काय झालं, एक विष्णूचा भक्त होता आणि एक महादेवाचा भक्त होता. विष्णूच्या भक्तानं काय केलं महाराज, दोघं भक्त होते, हा ह्याचं तोंड बघत नव्हता, तो त्याचं तोंड बघत नव्हता. महादेवाचा भक्त विष्णूच्या भक्ताचं तोंड बघत नव्हता, विष्णूचा भक्त महादेवाचा तोंड बघत नव्हता. कारण विष्णूचा भक्त कसा होता, आडवा टिळा, उभा टिळा, आणि महादेवाचा भक्त आडवा टिळा. दोघांची घरं लांब होती, एकमेकाचं तोंड बघत नव्हतं, एवढं वैरत्व होतं. पण गंमत अशी झाली, देवानं योगायोगानं काय केलं महाराज, जो विष्णूचा भक्त होता त्याला काय होता, एक मुलगा होता, आणि जो महादेवाचा भक्त होता त्याला मुलगी होती. देवानं योगायोगानं यांचा दोघांचं मिलन करण्याकरता त्याच्या मुलीबरोबर ह्याचं प्रेम झालं. विष्णूच्या भक्ताच्या मुलाचं काय झालं, प्रेम झालं. महादेवाच्या भक्ताच्या मुलीवरती प्रेम झालं, आणि आता दोघांचं लग्नही झालं. लग्न झाल्यानंतर महाराज ती सूनबाई नांदायला आली. कुठं आली, विष्णूचा जो भक्त होता त्याच्या घरी, जो सासरा होता ना तिचा, त्याच्या घरी आली. आता घरी आली, सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर महाराज ती जी होती ना, विष्णूची भक्त होती ना, विष्णूच्या भक्ताची जी सुनबाई होती ना, ती महादेवाच्या घरातून आलेली. तिनं काय केलं, पूर्वी सारवायची पद्धत होती म्हणून तिनं सारवण्याकरता शेण घेतलं आणि सकाळ सकाळी सारवायला लागलं. एवढ्यात हा सासरा आला. सासऱ्यानं पाहिलं, अरे ही म्हणे आडवं सारवते, काय करते, आडवं सारवते. आपल्या घरामध्ये सगळं कसं चालतंय, उभं चालतंय, आडवं सारवते. तेव्हा म्हटला, ओ सुनबाई, काय हो मामाजी, हे बघ
आमच्या घरामध्ये एक तर जबरदस्तीन तू आलेस लग्न करून, आणि हिथं म्हणे आडवं काही करायचं नाही म्हणे, सगळं उभ्या उभ्या करायचं, सारं म्हणे उभ्या उभ्या. काय कर, सारं उभ्या उभ्या. आता ती अगोदरच घाबरली आणि तिनं ओबड धोबड उभ्या उभ्या सारवायला सुरुवात केली. सारवत असताना काही वेळ गेला, हा सासरा आत गेला आणि नंतर महाराज कोलगेट हाणलं आणि दात घासायला लागला. ते सुनबाईनं बघितलं. सुनबाई म्हणायला लागली, ओ मामाजी थांबा म्हणे. काय झालं? काय नाही म्हणे, मगाशी म्हणे मी सारवत होते त्यावेळेला तुम्ही म्हटला आडवं सारवायचं नाही, आणि आता म्हणे तुम्ही आडवं दात कसे घासता म्हणे, दात घासायचं बंद करा, उभं घासा. सासरा म्हटला, सुनबाई तुझ्या मनाला वाटतंय ते तू कर, माझ्या मनाला वाटतंय ते मी करतो. म्हणजे हा भेदाभेद आहे ना, देवादेवामध्ये सुद्धा हा भेदाभेद नाही. म्हणून सांगतात तोची देव भक्त भेदाभेद नाही. आणि शेवट सांगतात तुकाराम महाराज, तुका प्रेमे नाचे गाये गानियात विरोरी जाये, संत कृपेचे हे देव करी साधका निष्पाप. म्हणा तुका प्रेमी नाचे गाये, तुका प्रेमी नाचे गाये, तुका प्रेमी नाचे गाये, तुका प्रेमी नाचे गाये, तुका प्रेमी नाचे संत तुझे दीपा, संत तुझे दीपा, संत तुझे दीपा, संत तुझे दीपा. करी साधका
असा प्रेमे नाचे गाये गानियात विरोनी जाये संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. झालेली कीर्तन सेवा योग्य वेळेमध्ये अभंगावरती बरंचसं बोलायचं होतं, पण ह्या ठिकाणी जेवढी वेळ माऊलींनी माझ्यावर कृपा केली, आपला वेळ झालेला आहे. माऊलींच्या आरती वगैरे आहे, जेवढं बोलायचं आहे तेवढं मी बोललं. आणि ह्या ठिकाणी काही चुकलं असेल ते माझं समजा, कारण ह्या ठिकाणी अनेक ज्ञानी महात्मे आहेत. ह्या आळंदीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यामध्ये फिरणारे गायनाचार्य, कीर्तनकार, आपल्या वास्कर फडावरती महाराज, फडकरी या उद्देशानं महाराज आपण सेवाधारी करणारे आमचे धनंजय मामा ओलेकर आहेत. त्यां खूप सुंदर अशा विचाराचे महाराज आहेत. ते सुद्धा माझ्या प्रेमासाठी ह्या ठिकाणी आले. त्याचबरोबर ज्यांची सुंदर अशी संस्था आळंदीमध्ये आहे, वारकरी शिक्षण संस्था, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे. परवा मी लातूर साईडला कीर्तनासाठी गेलो, तिकडं सुद्धा महाराज आमचे रामेश्वर महाराज आम्हाला भेटले, सुंदर असे आहेत. ते सुद्धा फार ज्ञानी आहेत. त्यांच्याही साठी थोडंसं टाळ्या वाजवू. त्याचबरोबर ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं, हा जो ज्यांनी कार्यक्रम आयोजन केला, हरिभक्त पारायण, परमास्तर स्नेही आदरणीय आमचे नारायण महाराज काळे, त्यांची आमची जवळजवळ 10 वर्ष महाराज ओळख आहे. इचलकरंजीमध्ये ओळख झाली तेव्हापासून त्यांना फार अशा कीर्तनाच्या सेवा गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रा, तामिळनाडू अशा ठिकाणी करणारे आणि सुंदर असं व्यक्तिमत्व, सर्व मोठमोठे महाराज मंडळी ज्यांच्यावरती प्रेम करते, ज्यांच्या कीर्तन संस्थेमध्ये, ज्यांच्या संस्थेमध्ये अनेक मुलं घडतात, अशा असणारे माझ्यावर जीवापार प्रेम करणारे आमचे हरिभक्त पारायण नारायण महाराज काळे, त्यांच्यासाठी माऊलीकडं एवढंच मागेन, नारायण महाराज काळे यांना माऊलीनं असंच मोठं करावं आणि त्यांच्या हातून अशीच सेवा आपल्या या महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची करून घ्यावी, मी एवढं माऊलीकडं त्यांच्यासाठी मागतो. पकवाज वादक ह्या ठिकाणी आमचे सुंदर महाराज आहेत. आमचे आदरणीय गणेश पाटील कामतगा बेळगाववरून, खानापूरवरनं सेवेकरता आलेले आहेत. म्हणून मी काय तेवढा मोठा नाही, काय चुकलं असेल माझं समजा. आळंदीमध्ये जर म्हटला तर खूप मोठे आहेत. या आळंदीतले आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य पुरुषोत्तम दादा पाटील, तिथून श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली कदम, छोटे माऊली, रामरावजी महाराज ढोक, असे मोठमोठे कीर्तनकार. त्याचबरोबर माऊलींचे अवतार ज्यांना मानलं जातं, मगाशी मी ज्यांचं दर्शन घेतलं ते कुरेकर बाबा ह्या ठिकाणी महाराज आहेत. आणि त्यांच्यासमोर आम्ही काय आहे, एक पामर आहे. माऊलींच्या आशीर्वादानं त्यांनीही माझ्यावरती कृपा करावी, माझ्या हातून अशीच सेवा करून घ्यावी, एवढं मी भगवंताकडं प्रार्थना करतो. आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये माऊलींच्याकडे एक प्रार्थना करतो. काही दिवसापूर्वी जो पाऊस पडला, दुष्काळही पडतो, पाऊसही पडतो, त्याच्यामुळे वातावरण सध्याचं महाराज अनेक ठिकाणी हानी होते, अनेक ठिकाणी नको नको ते घडत आहे. ज्ञानोबारायांच्याकडं प्रार्थना आहे. आपला जो महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, आपली भारतभूमी आहे, साधू संतांची भूमी आहे. ज्ञानोबारायांनी या भारतभूमीला जिथं जिथं काय घडत असेल, जे काय घडत असेल, महाराज ज्ञानोबारायांनी त्याला थांबवावं, कृपा करावी आणि कुठलाही वाईट आपल्या या भारतभूमीमध्ये काही वाईट होता कामा नये. आपला देश किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी